नमस्कार। आज आपण भारतीय संविधानाचे कलम 8 ते 11 पाहणार आहोत। कलम 8 काय म्हणते पाहूयात। कलम 8 म्हणते परदेशात राहणारे भारतीय वंश म्हणजेच जर एखादा व्यक्ती दुसऱ्या देशात राहतो पण त्याचे वडील किंवा आजोबा पंजोबा हे भारत देशामध्ये जन्मलेले आहेत तर अशा व्यक्तींना पुन्हा भारतीय नागरिकत्व मिळू शकतो। तसंच कलम 9 काय म्हणतो, परकीय देशातला नागरिकत्व स्वीकारणे। जर एखादा व्यक्ती इंडियामध्ये राहतो, भारत देशात राहतो पण दुसऱ्या देशाचं जर नागरिकत्व त्यांनी स्वीकारलेलं असेल तर अशा लोकांचा भारतीय नागरिकत्व आपोआप व्हायलेट होतो, रद्द होतो। तसंच कलम 10 काय म्हणतो, कलम 10 म्हणतो नागरिकत्वाचे हक्क। आपण या देशात राहतो, आपला नागरिकत्व हा इंडियाचाच आहे, परंतु माझा फॉर एक्झाम्पल माझा हा नागरिकत्व भारत देशाचा आहे। जोपर्यंत कायद्यानं स्वतःहून माझं नागरिकत्व काढून घेत नाही तोपर्यंत माझा नागरिकत्वाचा हक्क जात नसतो। तर हे कलम 8, 9 आणि 10 याच्यामध्ये जे एक्सप्लेन केलेलं आहे या गोष्टीचा अधिकार कोणाला आहे तर कलम 11। कलम 11 मध्ये संसदेचे अधिकार आहेत। संसदेचे काय अधिकार आहेत? एखाद्या व्यक्तीचे नागरिकत्व मिळवून देणे, एखाद्या व्यक्तीचे नागरिकत्व काढून घेणे किंवा एखाद्या व्यक्तीचे नागरिकत्व रद्द करणे। या 3 गोष्टीचे हक अधिकार कोणाला असतील तर ते पार्लिमेंटला म्हणजेच संसदेला आहे। तर इथे आपला भाग 2 संपलेला आहे। उद्यापासून आपण भाग 3 चालू करूयात। भाग 3 हा खूप इम्पॉर्टंट आहे। हे प्रत्येकासाठी आपण ज्या भारत देशात राहतो आपले मूलभूत हक्क काय आहेत हे आपल्याला उद्या जाणून घ्यायचं आहे। तरी उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका। धन्यवाद।